लाडक्या बहिणींची सरसकट त्यावेळेला त्यांना पैसे देऊन सरसकट मतं घेतली आणि आता मात्र लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे। त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत कर्जमाफीचं नाव नाही। लाडक्या बहिणींची सरसकट त्यावेळेला त्यांना पैसे देऊन सरसकट मतं घेतली आणि आता मात्र लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्यामुळं हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये। त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले। आता त्यातल्या 57 लाख महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत। काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्यामुळं या सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये तथ्य नाही आणि त्याच्याही उपर हे सरकार किती मस्तीत आहे बघितलं असाल आपण। विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेले अध्यक्ष आणि झालेले विधान परिषदेचे सभापती, इतके वर्षाच्या आमच्या सगळ्यांच्या अनुभवामध्ये सभापती किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला गेल्याचे आम्ही कधी पाहिले नाही। संकेतच मुळात असे आहेत की ज्या दिवशी ते सभापती किंवा अध्यक्ष होतात त्या दिवशी जरी ते पक्षाचे असले तरी ते पक्षाचे राहत नाहीत।